माझ्याकडे थोरा मोठ्यांचा वावर आणि त्याचा बाबूजींना फार मोठा अभिमान होता. बांधकाम क्षेत्रातली माझी अक्कल बघून ते मला म्हणायचे, बदाम खाता का हो तुम्ही? माझ्या बदामाची एक गंमत सांगतो. अंजुमन हायस्कूलच्या ट्रस्टी पिरूभाई यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवरून पत्रा उतरवून सर्वंट कॉटेज काढलेलं होतं. 10 बाय 15चं साधारणतः एक कॉटेज. पुढे नोकरांची कुटुंब वाढली, माणसांची संख्या वाढली, घर अपुरं पडायला लागलं. पुढे आणखीन एक एक रूम काढायचं ठरलं. पण पुढच्या रूममुळे व्हेंटिलेशन गेलं. घरात अंधार, प्रकाशालाही हवा नाही. व्हेंटिलेशन द्यायचं कुठून आणि कसं? बाबूजी अंजुमन हायस्कूलचे अधिकृत इंजिनियर यांनी खूप विचार केला, पण मार्ग निघेना. मी तिथे नव्हतो. बाबूजी आणि ते इंजिनियर पाचगणीत आले. अजून त्यांची चर्चा चालूच होती. मी ऐकत होतो. मध्येच मी म्हणालो, मी मार्ग सांगू का? ते उपहासानं हसले. म्हणालो, पहिल्या पत्र्यापासून पुढचा पत्रा 1 फूट खाली बसवायचा. दोन्ही पत्र्यात 1 फुटाचं अंतर राहील. त्यामध्ये जाळी किंवा काच बसवायची. दोन्ही खोल्यात प्रकाश आणि हवा राहील. मी दाखवलं, सांगितलं, रेखांकनसुद्धा केलं. दोघेही आश्चर्यचकित झाले. खरं सांगू का, माझ्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगचं अजिबात ज्ञान नव्हतं, आजही नाही आहे. मी एखाद्या अडचणीवर खूप विचार करतो, रेषा मारतो, चित्र काढतो आणि मग त्यातून मला माहिती मिळते. सातारचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट कुलकर्णी मला गमतीने इंजिनियर म्हणतात. माझ्या अंगच्या सगळ्याच कला मी अनेक नामवंत कलाकारांकडनं घेतल्या आहेत. चित्रकार श्रीनिवास कांबळे, धनराज जगताप या माझ्या विद्यार्थ्यांकडनं मी चित्र काढायला शिकलो. चिरंजीव प्रशांतकडनं मी धंदा व्यवसायाचं शिक्षण घेतलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. बाबूजींनी तर मला जगाचा उलगडा करून ज्ञानदान केलं. त्यांच्याकडे अनुभवांचं भांडार होतं. घटना माझ्या साहित्यासाठी उपयुक्त ठरल्या. जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग शिक्षक म्हणून आलेला असतो आणि तो खूप काही शिकवून जातो. बाबूजींच्या पत्नीचं नाव व्रजकुंवरबेन. त्यांच्या घरची माणसं त्यांना बा म्हणायचे. मी माताजी म्हणे. पुढे हेच नाव सर्वांच्या जिभेवर रुळलं. अगदी बाबूजीसुद्धा माताजी म्हणत. मी कृष्णदास, बच्चूभाईंचं नाव बाबूजी केलं, तसं बाचं माताजी केलं. पुढे ते टिकून राहिलं. माताजींचा अरविंद, प्राणजीवन इतकाच माझ्यावर जीव. मी रात्री कधी उशीर केला तर बारीत बसून माझी वाट बघत राहत. हौसेचा गुजराती पदार्थ माझ्यासाठी बाजूला काढून ठेवत. व्रजकुंवरबेन कुंडल परिसरातल्या एका सुताराची मुलगी. घरात गाई, म्हशी, शेण काढण्यापासून सगळी कामं तिची. कृष्णाचा कृष्णदास झाला, परिस्थिती सुधारली, तरी व्रजकुंवर होती तशीच होती. साधं पातळ, अगदी सुती साडी, अंगावर एकही दागिना नाही, बोलणं वागणं अगदी साधं, शिक्षण नाही त्यामुळे वाचन नाही. सकाळ संध्याकाळ देवपूजा चुकणार नाही, तुळशीला पाणी हे ठरलेलं. अन्नाचा कण कधी वाया घालवणार नाही. शिळ्या भाकरीचे मुटके करून खायला घालणार. दुधाची मोकळी पिशवी स्वच्छ धुवून ठेवणार. रद्दीचा कागद कचऱ्यात जाऊ देणार नाही. करोडपती कृष्णदासाची ही खरी लक्ष्मी होती. बाबूजींची 4 ऑपरेशन झालेली. प्रकृतीच्या तक्रारी. पुढे तर लघवीची पिशवी आली. लघवी बंद झाली तर ताप यायचा. मग माताजींची धावपळ सुरू व्हायची. ताबडतोब दवाखान्यात हलवावं लागे. बाबूजी उंच, अगदी इंग्रज अधिकाऱ्यासारखे. माताजी त्यांच्या मानानं खूप बुटक्या, पण गोऱ्या पान. बाबूजीबरोबर माताजी क्लबमध्ये जायच्या, पण कधी वाईनलाही स्पर्श केलेला नाही. माताजी माझ्या आईसारख्या, तर बाबूजी पित्यासारखे. मला मिळालेले हे दोन्ही आधार महत्त्वाचे होते. मला त्यांच्याकडून संस्कार मिळाले, अमोल ज्ञान मिळालं. श्रम आणि बांधकामातल्या बारकाव्यांचं महत्त्व मला त्यांच्याकडून मिळालं. बचत, व्यवसायातली एकाग्रता, इंग्रजी शिष्टाचार हे सगळं मला आजसुद्धा मार्गदर्शक आहे. बाबूजींची पाचगणीप्रमाणेच महाबळेश्वरातही इस्टेट. सर्वच बाबतीत माणूस मोठा, पण दुसऱ्यावर विश्वास टाकताना फार काळजी घेत. एक तर कुठलंही काम स्वतः निर्णय घेऊन करण्यात त्यांना आनंद वाटे. बाबूजींनी मला राहायला घर दिलं. बांधकामाचा खर्च फक्त घेतला, नफा घेतला नाही. पुढे अल्पदरात 3 गुंठे जमीनही त्यांनी मला विकत दिली. त्या जागेवर मी घर बांधलं. माझी ओळख आणि त्यांची साथ यामुळे त्यांच्या कंपनीची फार मोठी मोठी कामं झाली आहेत. माझा लोकसंपर्क आणि प्रतिष्ठा
याचा त्यांनी खूप मोठा फायदा करून घेतला. माताजी देवाघरी गेल्या, बाबूजी मनानं पांगळे झाले. आता आजारांनी डोकं वर काढलं, शरीर साथ देईन असं झालं. बाबूजींनी आपली संपत्ती मिस्त्री प्रेमराज सुंदरजी आणि कंपनीची सगळी सूत्र प्राणजीवनचा मुलगा मित्तलच्या हाती दिली. मित्तल अल्पावयात फार मोठा झाला सर्वच दृष्टीने. एकदा तो बाबूजींच्या समोर मला म्हणाला, गुरुजी को तो मैं जानता तक नहीं. माझ्यापेक्षा बाबूजींना खूप वाईट वाटलं. तिसरा मुलगा समजून माझ्याशी व्यवहार करणाऱ्या बाबूजींना खूप वेदना झाल्या. मित्तलच्या गैरहजेरीत त्यांनी हे बोलून दाखवलं. मित्तलच्या बालपणी तो पाचगणीत असताना मी खाऊपिऊ घातलेलं हे मित्तल विसरला. बाबूजींच्या हाती काहीच नाही. वार्धक्य आणि वार्धक्याबरोबर आलेल्या वेदनांशी 100कडे झुकलेले बाबूजी सामना करतायत. काही असो, बाबूजींनी माताजींनी या जगनला खूप मोठे विचार आणि संस्कार दिलेत, हे मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. माझे पूर्वज कुडाळचे. श्री पिंपळेश्वर, श्री वाकडेश्वर ही आमची कुलदैवतं. कुलदैवत जागृत देवस्थान. उभ्या महाराष्ट्रात दरवर्षी दसरा आणि यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होते. आम्हीही जातो. माझी तर कुलदैवतावर प्रचंड श्रद्धा. नव्या कामाची सुरुवात कुलदैवताच्या दर्शनानेच करतो. अंधश्रद्धा अजिबात नाही. बकरी कोंबडी देणं, भागवणं अजिबात नाही. हार, फुलं, दवणा, गुलाल, नारळ एवढंच पूजेचं साहित्य. यातून मला काय मिळतं? लाखो रुपयांच्या धनदौलतीहून अधिक समाधान. समाधानासाठी तर माणूस सगळं काही करतो. बंगला बांधतो, मोटार घेतो, दागिने बनवतो. मला दर्शनाने समाधान मिळतं, आशीर्वाद मिळतो. मी 51 नाटकं लिहिल्यानंतर कादंबरीकडे वळण्याचं ठरवलं. कथाबीज डोक्यात तयार झालं. लिहिण्यास बैठक घालण्यापूर्वी कुडाळला दर्शनाला जावं असं मनात आलं. कुडाळला गेलो, दर्शन घेतलं. कमंडलू नदीच्या किनारी बोधी वृक्षाच्या शीतल छायेत बसलो. कादंबरीचं कथाबीज उलगडत राहिलो. तेवढ्यात एक गृहस्थ आले. माझ्या शेजारी बसले. वय 70च्या वर, शरीर भक्कम, माणूस ताडमाड. विचारपूस झाली. अमावास्या पौर्णिमेला दर्शनाला लांबून येतो म्हणाले. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर कुलदैवत वगैरे नव्हते. लहानपणी खूप गरिबी. शेजाऱ्याबरोबर यात्रेला आलो. नवस बोललो, देव नवसाला पावला. आज दौलतीने घर भरलंय. 2 मुलं उच्चपदस्थ अधिकारी, बागायती शेती, घरी शेतात नोकर चाकर. सांगून झालं. पुढे म्हणाले, कादंबरी कसली लिहिता? या देवस्थानावर पुस्तक लिहा. मी हो म्हणालो. त्यांनी देवस्थानाचा इतिहास सांगितला, अनुभव सांगितले. त्या रात्री मी खूप विचार केला. सकाळी लिहायला बसलो. श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर देवस्थान या नावाचं पुस्तक संध्याकाळपर्यंत लिहून पूर्ण झालं. पुढे ते प्रकाशितही झालं. कादंबरी लिहायला घेतली. कुडाळ गावच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहिली. कथाबीज होतं. संपन्न पार्श्वभूमी परिसर मिळाला. कुठेही शब्दांचा तुटवडा भासला नाही. काटवली माझं गाव. पाचगणी शहराच्या दक्षिणेला, सह्याद्री पर्वतरांगांच्या दरीत वसलेलं छोटंसं, 3 बाजूने डोंगर. गावात घरं मोजून 20-22, उंबरठा 40. गाव, वाडी, भटी, रोहट अशी वसाहतींना नावं. गावाच्या पूर्वेला बौद्धवाडी, त्यांची 2च घरं. गावातली घरं बांधणाऱ्यांच्या सोयीनं बांधलेली. 4 इथं, 2 तिथं, तर एखादं लांब. गावात वाडा एकच, तो मारुती आप्पांचा. बाकी सारी कौलारू 2 पाखी घरं. घरांच्या डोक्यावर मातीची कौलं, छपरांना मोठा उतार. पावसाळा म्हटला की बदाबदा पाणी पडायचं, मुसळासारख्या धारा. दारात अंगणात गढूळ पाण्याचा लोंढा, ओढ्या नदीला तर महापूर. गाव असं फाटकं, माणसं परिस्थितीने फाटकी, पण गावात माणुसकीची टाकसाळ. भरभरून बोलायचं, भरभरून करायचं आणि भरभरून द्यायचं, एवढंच गावातल्या माणसांना माहिती. कमरेची लंगोटी द्यायची सवय. मला या काटवली गावातच डोंगरा एवढी माणसं भेटली, तीही माझ्या बालपणी. संस्कार, शिक्षण म्हणतात ना, ते इथंच मिळालं. शिवारातली पेरणी, काढणी, सण, उत्सव, सार्वजनिक कार्य अशा कार्यक्रमात ही माणसं मी बालपणातच वाचली, मनात साठवली. हीच माणसं पुढे माझ्या अनेक कथा, कादंबऱ्यात, नाटकात आली. काटवली गावातल्या लोकवस्तीत सर्वाधिक बेलोशे आडनावाची माणसं. रुईगर गावात बेलोशे. बेलोशी गावात साने बेलोशे म्हणजे 3 गावांची भावकी एक.
सुतक एक, देवाक एक. त्यामुळे तिन्ही गावात आनंद दुःख एक. दुःखात कसं वाटेकरी व्हावं आणि सुखात कसं देहभान विसरून सहभागी व्हावं हे मी काटवली, बेलोशी, रुईघर या 3 गावांकडनं अनुभवलं. शिंदेवाडीत सगळे शिंदे, मी शिंदे, त्यामुळे ते भाऊबंद. रांजणी, दापवडी, महू, महागाव ही गावं पै पाहुण्यांची. ही सर्वच गावं हाकेच्या अंतरावरची, त्यामुळे स्नेह, लोभ, सगळे, सोबती, आप्त अशा धाग्यांनी त्यांनी मला बांधलेलं. त्यांच्यातला अनेक कर्त्या माणसांचा सहवास मला लाभला. भाऊसाहेब रांजणे, माणूस घोड्यावर बसून फिरायचा, झाडं लावण्याचं मोठं वेड, हलगी घोमक्याचा नाद, रस्त्यानं झाडं लावून ती जगवण्याचं वेड त्यांनीच मला लावलं. आबा पाटील दापवडीचे, तिढा कसा टाकावा, तिढा कसा सोडवावा हे त्यांनी मला शिकवलं. वहागावचे किसन पाटील, बेलोशीचे महादेव पाटील ही सगळी मंडळी स्वतःचं खास वैशिष्ट्य असणारी माणसं. त्यांच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला कथांकुर मिळतं. नायक, खलनायक, चरित्राभिनेता, विनोदी पात्र सगळीच या भूमीत उगवलेली, अनुभवलेली माणसं. 8वीत जाईपर्यंत वर्तमानपत्राची ओळख नव्हती. शब्द माहिती होता, पण पेपर कसा असतो तो पाहिला नव्हता. पुस्तकांचं तेच. मी बालपणी वाचन केलं ते या माणसांचं. भात लागण चालत असताना भल्लरी ऐकली, आईकडून जात्यावरच्या ओव्या ऐकल्या. नागपंचमी ते गौरी गणपतीपर्यंत गावात मुली, स्त्रिया रात्र जागवत. मी त्यांच्या फुगड्या, झिम्मा, पिंगा, फेर, कोंबडा पाहत राही. मीही फुगडी खेळलेलो आहे, झिम्मा खेळलो आहे, रानजत्रातलं बरबाट चाखलं आहे, पांजी, वाघ्या मुरळ्याचं बकरं हाणलं आहे आणि त्यातून घडलो आहे. बालपणी वाचन जवळजवळ नाहीच. रान, शिवार, डोंगर, नद्या, नालं, गुर्रढोरं, पशुपक्षी, बैल, म्हशी, शेळ्या, बकरी आणि काटवली गावाभोवतालची माणसं हेच माझे गुरु. 8वीला पाचगणीला गेलो. एका वर्षात अख्खी लायब्ररी वाचून काढली. माझी भूकच मोठी. महात्मा फुले विद्यालयातल्या विद्यार्थी वाचनालयानं माझी भूक कशी भागणार. प्राचार्य चौगुल्यांच्या अनुमतीनं मी शिक्षकांच्या वाचनालयातली पुस्तकं वाचायला लागलो. त्यावरही मी तृप्त नाही. संजीवन विद्यालयात शशीताई पंडितांना विनंती करून पुस्तकं घेऊन वाचायला लागलो. प्रल्हाद केशवात्रे, वि स खांडेकर, राम गणेश गडकरी, बाळ कोल्हटकर, चिमवी जोशी, खानोलकर यांच्या पुस्तकांची अक्षरशः पारायणं केली. आत्तापर्यंत एकही लेखक मी पाहिला नव्हता, पण हे सगळे माझे मार्गदर्शक झाले, गुरु झाले, मला घडवत राहिले. विशेष करून आत्र्यांनी मनात घर बांधलं, वस्तीही केली. अष्टपैलू आचार्य अत्रे यांच्या प्रभावामुळे म्हणा किंवा आशीर्वादाने म्हणा, मी नाटककार, कथालेखक, कादंबरीकार, वक्ता झालो आहे. त्यांची वस्ती आजही माझ्या मनातल्या घरात आहे. खरंच मी आत्र्यांना कधीही पाहिलं नाही, पण तो डोंगरा एवढा माणूस माझ्यासमोर या क्षणीही उभा आहे. माझ्या श्वासा इतका तो महामानव माझा आहे. माझं शिक्षण बेताचं, त्यामुळे हिंदी साहित्याचा संबंध कधी आला नाही. इतर भाषा मला येत नाहीत, त्यामुळे त्या भाषेतलं साहित्य मी वाचलेलं नाही. इंग्रजीचा मला गंध नाही, वाचनाचा प्रश्नच नाही. त्यामुळे या भाषेतल्या कोणाही लेखकाच्या साहित्य दर्शनाची मला संधी नाही. मी जे लिहितोय ते केवळ माझं आणि माझंच आहे. कोणाकडूनही मला कथाबीज मिळालं नाही की इतर पुस्तकातनं प्रेरणा मिळालेली नाही. भाषांतरित, आधारित असा प्रकार तर अजिबात नाही. आहे ते माझ्या मातीतलं आणि माझ्या माणसांचं देणं आहे. आज मी तिला माझ्या नावावर 55हून अधिक नाटकं आहेत, 12 एकांकिका आहेत. प्रत्येकाचा विषय वेगळा, शैली वेगळी. अगदी लोकनाट्य, वगनाट्य, तमाशाप्रधान नाट्य, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय सगळे प्रकार. मी ग्रामीण भागात जन्माला आलो, वाढलो. शहरी सहवास मला फार कमी मिळाला. त्यामुळे व्यावसायिक नाट्यमंचावर फार मोठी संधी मला मिळाली नाही. झाले शेकडो प्रयोग झाले, पण पाहिजे तशी संधी मी घेऊ शकलो नाही. हा माझा दोष आहे. स्वभाव, नोकरी, वेळ आड आली, पण मला त्याचं दुःख अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा या राज्यातल्या वाड्या वस्तीवर माझी नाटकं रसिक सेवा करतायत याचा मला नम्र अभिमान आहे. अनेक प्रयोगांना मी स्वतः रसिक म्हणून हजर राहिलेलो आहे. कलाकार, दिग्दर्शक, रसिक, समीक्षक यांनी मला सूचना करून मार्गदर्शन केलं आहे. अगदी निरक्षर माणसांचं सुद्धा मार्गदर्शन झालं आहे. अग्निपथ नाटकाचा लिंब गोव्यात प्रयोग होता. प्रयोग उत्कृष्ट झाला.
शेवटचा नायिकेला जाळण्याचा प्रयोग तर अक्षरशः खराखुरा वाटला प्रेक्षकांना. प्रयोग संपला. एक म्हातारा माझ्याजवळ आला. डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, "वनिताला तुम्ही खरोखर जाळली, पाणी आलं डोळ्यात." मला ऐकून बरं वाटलं. पण अहो, माणूस जळाला तर वास येतो, तो वास काही आला नाही. मी म्हणालो, "अहो ते कसं शक्य आहे?" तर म्हणाले, "आहे, शक्य आहे. वनिता पेट घेते त्यावेळी पडद्याच्या आत शेगडीमध्ये चामड्याचे तुकडे टाकले तर वास सर्वत्र पसरेल." हे माझ्या कधीच लक्षात आलं नाही. मेंढ्याला झालेल्या प्रयोगात तो चामडं जाळण्याचा प्रयोग केला. अगदी वास्तव वाटलं. त्या प्रयोगात नवीनच अनुभव आला. अग्निपथ नाटकातल्या खलनायकाची भूमिका करणाऱ्या धनराज जगतापला एका म्हाताऱ्या बाईने चप्पल भिरकावून मारली. सिनेनिर्माता ज्येष्ठ कलाकार रणजित बुधकरांचा मोठा मुलगा अपराध नाटकाचं दिग्दर्शन करत होता. दिग्दर्शन करत्या काळात ते माझ्याबरोबर बोलत होते. किती वेळा अपराध नाटकावर बोलावं दिलीप बुधकरांनी? 1 तासाहून अधिक काळ. माझ्याकडून कोणा अज्ञात शक्तीने हे नाटक लिहून घेतलं होतं. मी त्या नाटकावर जेवढा विचार केला होता त्याच्या 50 पट दिलीप बुधकरांनी विचार केला होता. प्रयोग झाल्यावर दिलीप बुधकर मला म्हणाले, "तुम्ही केवळ लेखक नाही, सृष्टीचा चमत्कार आहात." पण खरं सांगू का, माझ्यातला चमत्कार म्हणून कोणी अज्ञात प्रतिभा असेल तर तुम्हीच आहात. कथेतल्या व्यक्तिरेखा अक्षरशः सजीव होतात. कुणाचा तरी फोन येतो, "जगन्नाथराव कथा वाचली. कुणी सांगितली माझी कर्मकहाणी तुम्हाला?" अगदी खरी खुरी माझी कथा वाचली. माझं नाव लिहिलं असतं तरी चाललं असतं. कोणी समोर भेटतो, गालात हसतो आणि म्हणतो, "मीच घावलो का तुम्हाला? चांगली फाडली की राव." पत्र तर लांब लचक येतात. ही कथेतली माणसं निश्चित माझ्यापेक्षा मोठी. लिहायला बसलो की कुठेही आडपाडदा ठेवत नाहीत. लाज नाही, मोठेपणा नाही, भीड नाही, भाड नाही, खोटारडेपणा तर अजिबात नाही. सारं मन मोकळेपणानं स्वतःशीच बोलावं तसं सांगत सुटतात आणि लेखनिक बनून मी लिहित राहतो. काही वेळा खरंच मी स्वतःला विचारतो की जगन्नाथ, अरे तू कोण? लेखक, नाटककार, कथालेखक? मग माझ्यातला मी कबूल करतो. कोणीतरी सांगतं म्हणून तू लिहितोस, कोणीतरी लिहून घेतं म्हणून तू लिहितोस. तू लेखनिक आहेस, फक्त लेखनिक. लेखक ते आहेत. मी कबूल करतो. एका विषयावर 3-3 तास बोलल्याचे अनेक प्रसंग आहेत. 3 तास भाषण. हजारो माणसातला एकही श्रोता कधी कंटाळलेला, आळसलेला मी पाहिला नाही. काही वेळा तर भाषण सुरू करतानाच सांगतो, "भाषण संपवा, थांबवा, आता बास झालं." असं कोणाला वाटलं तर त्यांनी हात वर करावा. पण आजवर अशी संधी कोणी घेतली नाही. 4 चौघात बोलताना मोजकंच बोलणारा मी, गावात जर गावकीची बैठक असली तर आजही माझ्या तोंडातून शब्द फुटत नाहीत, गब्बशासारखा बसून असतो. मग वक्ता म्हणून गेल्यावर सभेतच का बोलतो? कोण बोलायला लावतो? भाषणाच्या विषयाला पूरक घटना कोण पुरवतं? कोट्या, विनोद कोण सुचवतं? भाषणाची शैली कोण देतं? विचार करूनही आजवर मला याचं अचूक उत्तर सांगता येत नाही. मी नापास आहे, जो कोण देतो तो खरा पास आहे. कोरेगावला राज्यस्तरीय काव्य संमेलन होतं. अध्यक्ष मी होतो. अध्यक्षीय भाषण झालं. चांगला तास, 1.5 तास बोललो. या संमेलनात 75 ओलांडलेले ओगलेवाडीचे गृहस्थ सहभागी झाले होते. भाषण संपताच ते थरथरत स्टेजवर चढले. हातात भली मोठी बॅग होती. त्यांनी ती माझ्याच टेबलावर रीती केली. मी पाहत राहिलो. माझी अनेक पुस्तकं आणि माझ्याविषयी वर्तमानपत्रात आलेल्या लेखांची कात्रणं होती. सरस्वती विद्यालयात त्याचवेळी कोरेगाव तालुक्यातल्या शिक्षकांचं शिबिर चालू होतं. 500हून अधिक शिक्षक होते. स्पीकरवरून त्यांनी माझे साहित्यावरचे विचार वर्गात बसून ऐकले होते. 4 वाजता काव्य संमेलन संपलं तसे ते शिक्षक आत शिरले. आमच्यासाठी शैक्षणिक विषयावर काहीतरी 10-15 मिनटं बोला, त्यांनी आग्रह केला. मी हाडाचा शिक्षक. मी बोलायला उभा राहिलो. बोलत राहिलो. 1.5 तास बोललो. त्यांनी केलेला सत्कार मी स्वीकारला नाही. तो सत्कार ओगलेवाडीच्या त्या वृद्ध रसिकाला स्वीकारायला लावला. अशा कितीतरी घटना, प्रसंग माझी प्रेरणा, ऊर्जा आणि शक्ती. अशा घटना प्रसंगात भेटलेल्या माणसांनी ती मला दिलेली आहे.
अनेक क्षेत्रात डोकावण्याच्या सवयीमुळे मी व्यवसायातही पडलो. तिथेही मला गुरु भेटला. तो गुरु दुसरा तिसरा कोणी नाही तर माझा मुलगा प्रशांत. प्रशांतची फॅक्टरी पुण्यात होती, एजन्सीज पण आहेत. मी निवृत्त झालो तसं मला अस्वस्थ वाटायला लागलं, रीते पण जाणवायला लागलं. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 हा नेहमीचा शाळेचा वेळ खायला उठला. या वेळेत काय करायचं? सकाळ संध्याकाळ लेखन, इतर व्याप चालू. पण 37-38 वर्ष शरीराला मनाला लागलेल्या सवयीचं काय? मी प्रशांतजवळ माझं मन मोकळं केलं. त्यांनी ग्लोबल ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची डीलरशिप घेतली, मला दिली. ऑटोमोबाईल क्षेत्रात मी कोरा. त्यांनीच मला शिकवलं. अगदी मोटरसायकलच्या पार्ट्सपासून सगळे व्यावसायिक व्यवहार त्यांनी शिकवले. आठवड्यातले 3-4 दिवस तो सातारला असतो. शोरूम बंद केल्यावर आम्ही आमच्या गाडीत बसतो. ड्रायव्हिंग करता करता तो मला बारकावे सांगतो, व्यवसायातली गुपितं सांगतो. आता आणखी एस्कॉर्ट कंपनीची फार्म ट्रक ट्रॅक्टरची त्यांनी डीलरशिप घेऊन माझ्या व्यवसाय आकलेवर जणू विश्वास व्यक्त केला आहे. गुरुचा विश्वास संपादन करणं सामान्य गोष्ट नसते. मी व्यवसायात पडलो नसतो तर जीवन संथ झालं असतं. मी व्यवसायात पडलो. बुडणार का तरणार हे माहिती नव्हतं, तरीही पडलो. शिंदे एजन्सीज सातारा या नावाची एजन्सी सुरू करायचं ठरवलं. ग्लोबल ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची डीलरशिप मिळाली. प्रशांत आणि मी पार्टनर. आजवरचं क्षेत्र वेगळं. 59व्या वर्षी स्वतंत्र व्यवसायाचं धाडस, तसं भीती दाखवणारं, पण मी ते धाडस करायचं ठरवलं. पहिला प्रश्न जागेचा. जागेचे भाव सोन्याच्या भावाचे. जवळ तुटपुंजी माया. निवृत्तीनंतर मिळालेले थोडे पैसे, 4-1 लाख शिलकीचे, बास. डीलरशिपचं डिपॉझिट, मोटरसायकलची खरेदी ही विचारात घेता जागा खरेदी करून त्यावर इमारत बांधणं शक्य नव्हतं. आम्ही भाड्याची जागा शोधण्याचा सपाटाच लावला. धनराज जगताप, सातारमधला माहितगार, त्यांना बरोबर घेतलं. पायपीट सुरू झाली. 4-5 जागा पाहिल्या. कंपनीची माणसं जागा पाहण्यास आली. त्यांना जागा दाखवल्या. सगळ्या जागा नापसंत. हातची डीलरशिप जाण्याची भीती. त्यात ग्लोबल कंपनीचे महाराष्ट्राचे मुख्य डीलर शहा म्हणाले, अहो 25,000 मोटरसायकल ग्राहकांना मिळणार आहे. 100पेक्षा अधिक ॲव्हरेज आहे. 2 वर्षाची वॉरंटी आहे. गिऱ्हाईकांची लाईन लागेल. 1-1.5 हजार चौरस फूट जागा पुरणार कशी? शोरूम, वर्कशॉप, किमान 3-4 हजार चौरस फुटाची जागा पाहिजे. एवढी जागा मिळणं कठीण, आणि मिळालं तरी भाडं परवडणारं नव्हतं. हातची डीलरशिप जाणार हे नक्की. बघा, शक्य असेल तर डीलरशिप ठेवा. साताऱ्यात समजलं तर डीलरशिपसाठी लाईन लागेल. आणखीन एक म्हणाले, नवीन धक्का, तुम्हाला मोकळी जागा मिळेल का भाड्याने, 5-1 गुंठे? मी हो म्हणालो. अक्षरशः खोटं बोललो. डीलरशिप जाऊ नये म्हणून. चला दाखवा. मी धनराज जगतापांना म्हणालो. धनराज, साताऱ्याजवळ मेढा रोडला एखादं रस्त्यालगतचं मोकळं शेत दाखव, पुढं बघू. कंपनीच्या गाडीत बसून त्यांच्यासोबत आम्ही निघालो. मोकळ्या ओढ्याच्या पुढे गेलो. मी गाडीतून एका शेताकडे हात केला आणि म्हणालो, ही जागा. आता ती जागा कोणाची माहीत नाही. भाड्यानं देईल का नाही याची खात्री नाही. गाडी थांबली. जागा रस्त्यावरनं बघितली. भलं मोठं 2-3 हेक्टरचं शेत होतं. रस्त्यालगतची जागा घ्या, 3-4 हजाराचं बांधकाम करा, शोरूम चकाचक करा, वर्कशॉप मोठं बांधा. ही जागा शोरूमला उत्तम आहे. माझं काळीच धडधडत होतं. खोटी जागा दाखवली होती. जागा मिळाली नाही तर? मी म्हणालो, शहरापासून जरा लांब नाही ना वाटत? अहो लाईन लागेल, लाईन. एका बाईकच्या मानानं 50% स्वस्त विकतोय आपण. सातारपासून 10 किलोमीटर दूर आपण एजन्सी काढली ना तरीसुद्धा गिऱ्हाईक तुटून पडेल. कंपनीची माणसं एजन्सी तुम्हाला दिली, तुम्ही कामाला लागा असं सांगून निघून गेली. आता माझं काम चालू झालं, जागा पाहणे. खोटं बोललो, अंगलट आलं. आता एकच रस्ता, सातारा मेढा रोड. सकाळी एसटीनी पाचगणीवरून सातारला जायचं. धनराजला बरोबर घ्यायचं. पायपीट सुरू. भेटेल त्याला म्हणायचं, 5-1 गुंठे जागा भाडेपट्ट्याने मिळेल का? 8-1 दिवसाच्या पायपीटीनंतर एक रिक्षावाला म्हणाला, माझ्याकडे जागा आहे, माझ्या आईशी बोलून घ्या. मला आभाळा एवढा आनंद झाला. मी प्रशांतला पुण्यावरून बोलवून घेतलं. त्यांच्या घरी गेलो. जागा 3 गुंठे होती. रस्त्याला लागून होती.
मागे त्यांचं घर होतं. शहांना कबूल केल्या एवढी जागा नव्हती, पण बरी होती. बैठक झाली. आईने सांगितलं 50,000 डिपॉझिट, 5,000 महिना भाडं. आम्ही कबूल झालो. टेपनी जागा मोजली. रस्त्यालगत शोरूम, मोठा वर्कशॉप, शेजारी विहीर होती. पाणी वापरात नव्हतं. तिचा गाळ काढायचा म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटेल. कागद, पेन. खूप वेळ डोकं खाजून आराखडे तयार केले. कल्पना करायला पैसे नाही ना पडत. कल्पनेतली शोरूम डोळ्यापुढे उभी राहिली. दुसऱ्या दिवशी अधिकृत रजिस्टर कचेरीत भाडेपट्टा होणार होता. मधला वेळ मला कल्पनेनं शोरूम किमान 100 वेळा बांधता येणार होती. समोर काच, माझी स्वतंत्र केबिन, स्प्रिंगवर फिरणारी खुर्ची, 5-25 कामगार, समोर नव्या कोऱ्या ग्लोबल कंपनीच्या गाड्या, शेकडो ग्राहक. उभी रात्र, गाड्या, गर्दी, शोरूम पाहण्यात मी जागवली. सकाळी भाडेपट्टा रजिस्ट्रेशनच्या दृष्टीनं थेट रिक्षावाल्याच्या घरी गेलो तर सगळ्यांचे चेहरे लांबलचक उभे. आम्ही रजिस्टर कचेरीत जातो, भाडेपट्टा लिहितो, सह्या करायला तुम्हाला तासाभराने बोलवतो, तयार राहा. भाडं जरा वाढवून द्या की, दुसरी एक बाई बाहेर येऊन म्हणाली. आपण? बहीण आहे मी तिची. जागा 7 भराला आम्हा दोघींच्या नावावर आहे. किती वाढवायचे? 10,000 आणि डिपॉझिट 1,00,000. अहो कसं शक्य आहे? मलाही परवडलं पाहिजे ना. मग ओढाओढ सुरू झाली. शेवटी 7,000 भाडं, 50,000 डिपॉझिट आणि 50 वर्षांसाठीचा भाडेपट्टा करायचं ठरलं. आम्ही रजिस्टर कचेरीत गेलो. लेखनिकाकडून भाडेपट्टा तयार करून घेतला. तेवढ्यात रिक्षावाला आला. आई आज भाडेपट्टा नको म्हणती. का? उद्या करू म्हणती. अरे पण का? आईशी बोला, घरी चाला. भाडेपट्ट्याचा मसुदा घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो. साहेब अहो भाडं कमी वाटते. अहो पण आपलं निश्चित झालं ना. 2,500 नका बघू. माझी बहीण सही नाही करत आहे. आमच्या या वाटाघाटीत 5 वाजले. शेवटी भाडं 7.5 वरनं 10 केलं. दुसऱ्या दिवशी भाडेपट्टा करायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्यांच्या घरी गेलो. आज त्यांना रजिस्ट्रार कचेरीत बरोबर घेऊन जायचा निर्णय मी घेतला होता. आज चेहरा पडलेला. अहो बहीण म्हणती 50 वर्षानंतरचं कोणी पाहिलं आहे? मग मुदत 10च वर्ष. अहो मी बांधकाम करणार, किमान 10-15 लाख इमारतीत गुंतवणार आणि तुम्ही 10 वर्षांनी मला जा म्हणालात तर काय 10 वर्षात मरती का मी? देऊ की पुढं वाढवून, पण 10 वर्षाचाच भाडेपट्टा करा. मन तयार होत नव्हतं, पण दुसरं मन संधी सोडायला तयार होत नव्हतं. डीलरशिप हातची गेली तर शेवटी तयार झालो. पुढचं पुढं. दुसऱ्या दिवशी कागद रजिस्ट्रार कचेरीत करायचं ठरलं. आम्ही स्वप्नांना खतपाणी घालतच पाचगणीला आलो. दुसऱ्या दिवशी देवाचं नाव घेऊन बाहेर पडलो. थेट रजिस्टर कचेरीत गेलो. पेपर तयार केला. साहेबांच्या पुढे गेलो. त्यांनी लिहून देणार यांना घेऊन यायला सांगितलं. आम्ही लिहून देणाऱ्या बहिणींची प्रतीक्षा करायला लागलो. 11 पासून 3 वाजेपर्यंत प्रतीक्षा केली. शेवटी भाड्याची रिक्षा करून त्यांच्या घरी गेलो. अहो बहीण आलीच नाही. का? तिला भाड्याचे 5 पाहिजे आणि डिपॉझिट 25. मला सांगायला नको होतं. आत्ता निरोप आला हो. मी हात जोडले. मावशी आता फुकट आणि कायमची जमीन दिली ना तरी मला नको आहे सांगितलं आणि बाहेर पडलो. मी भावनाप्रधान, त्यात शिक्षक. एवढीशी घटना पण मनाला फार लागली. आपल्या नशिबी डीलरशिप नाही याची खात्री झाली. नर्वस झालो. विषय सोडून दिला. किती खेटे घालायचे, कोणाकोणाला विनंती करायची. डीलरशिपचा विषय सोडला. 2-3 दिवस असेच गेले आणि धनराज जगतापचा फोन आला. जागा मिळाली आहे, सातारपासून जवळ आहे, लवकर या. हा धनराज मला गुरु मानतो. मी त्याचा शिक्षक नाही. नाटकामुळे संबंध आला. जिल्ह्यातल्या गुणी कलाकारांना एकत्र करून त्यांनी श्रीरंग मंच संस्था काढली. जन्म त्यांच्या घरीच झाला. मला स्थापनेच्या मुहूर्ताला बोलवलं. मी गेलो. माझ्या ध्यानीमनी नव्हतं. त्यांनी संस्थेचं अध्यक्षपदच माझ्याकडे दिलं. मोहन इंगळे, सर्जेराव जाधव, दत्ता धनावडे, सुरेश शिंदे, राजेंद्र शेलार, बापू जाधव सगळे गुणी कलाकार. पडद्यामागे प्रकाश बडदरे, राहुल कीर्तीकर, मोहन जगताप, पी जॉन, नामदेव धनावडे, प्रकाश सावंत, सुखदेव सुतार, वसंत चोरगे, भगवान माने, ज्योतिराव जाधव ही नाट्यप्रेमी मंडळी. टीम एकदम फिट्ट. त्यांनी आशीर्वाद नाटक बसवलं. गोंदवले इथल्या जिल्हा पातळीवरच्या नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक. मोहन इंगळेंनी आग्रह धरला, कलाकार तुमच्या डोळ्यासमोर आहेत, केवळ आमच्यासाठी नाटक लिहा. अग्निपथ लिहिलं गेलं होतं. त्याचं वाचन सातारला सगळ्या कलाकारांसमोर धनराजनी केलं. सगळे धाय मोकलून रडले.
कसलाही बदल, अगदी शब्दसुद्धा न बदलता ते नाटक बसवलं. सुरेश शिंदे दिग्दर्शक, धनराज मामाची भूमिका. नाटक स्पर्धेला गेलं. धनराजचा मामा A1 झाला. नाटकाला प्रथम क्रमांक तर मिळालाच, पण इतर सगळे प्रथम क्रमांक कलाकारांना मिळाले. मेढ्याला प्रयोग झाला. फार गाजलं नाटक. राज्यनाट्य स्पर्धेत धनराजला पुरस्कार मिळाला. उत्तम कलाकार, हाडाचा कलाकार, दिग्दर्शनातही हातखंडा. त्यामुळे धनराज जगतापांवर माझी मर्जी बसली. त्यात जगताप कुटुंबीय नाट्यप्रेमी. धनराजचे वडील मारुती जगताप दादा प्रत्येक प्रयोगाला हजर. स्टेज बांधण्यापासून पडेल ते काम त्यांच्याकडे. भाऊ केशव अनेक कला अंगी असणारा माणूस. काही सांगा, केशव एका पायावर तयार. मोहन या धनराजच्या भावाचं मोठं सहकार्य. मी त्यांच्या घरातला घटक कधी झालो मला कळलंच नाही. नाटकामुळे झालेल्या परिचयाचं रूपांतर कौटुंबिक नाट्यात झालं. धनराजचं घर कन्हेर धरणालगत, पाणी थेट घरापर्यंत. गाव 1.5 किलोमीटर लांब. वातावरण प्रसन्न, पाण्याची दोस्ती, सूर्योदय सूर्यास्त पाण्याच्या साठ्यात. संध्याकाळी सूर्यनारायणाने उधळलेले रंग पाहण्यात एक अपूर्व आनंद. चांदण्या रात्री नभातल्या तारका थेट धरणाच्या पाण्यात उतरलेल्या. माझं हे आवडतं ठिकाण झालं. 15 दिवसातून किमान एक रात्र माझा मुक्काम त्यांच्याकडे पडायला लागला. धनराजच्या आईला सगळे बाय म्हणतात. त्या माऊलीच्या हातात अन्नपूर्णा. करेल त्या पदार्थाला 5 पक्वान्नाची चव. भाजी करावी बायनं, मासे बनवावेत बायनं. मी त्यांच्या सुखदुःखातला घटक झालो. चंद्रकांत देवरुखकर, चिकणे मामा यांच्याशी सोबत आम्ही अनेक सुखदुःखांची वाटणी या जगताप कुटुंबियांशी केली. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याचा आनंद जगताप कुटुंबियांना भलताच झाला. धनराजच्या गावोगावच्या नाट्यमंडळाशी संबंध. पेंटर असल्यानं शासकीय जाहिरात पेंटिंगनिमित्त गावोगावी संपर्क. विशेष करून तरुण मंडळांचा हा हिरो, त्यामुळे मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद त्यांनी जिल्हाभर वाटला. माझे सगळीकडे सत्कार. 50 सत्कार धनराजने अग्रस्थानी राहून केले. असा हा धनराज, माझ्या नाट्यक्षेत्रातल्या प्रतिष्ठेचा खरा मानकरी. आता मी व्यावसायिक होऊ इच्छित होतो आणि धनराज माझ्या मदतीला आला होता. मी सातारला पोचण्यापूर्वी धनराजने 7/12 उतारा काढला होता. माझा अंदाज आज केवळ बोलणी होणार. लिव्ह अँड लायसन्स बोलणी यशस्वी झाल्यावर 4-2 दिवसांनी होणार. पूर्वीचा अनुभव होता गाठीला. आजच्या आज रजिस्टर भाडेपट्टा करायचा. जागा पाहायला हवी ना, बोलणी करायला हवीत ना. जागा सोन्यासारखी, बोलणी आपल्या मनासारखी. मला जागा दाखवली. भारत पाकिस्तान युद्धात सीमेवर पती गेला, लहान मुलगा आणि विजया. मिळाल्या पैशातून वडिलांच्या आधाराने विजया वाघनं जागा घेतली होती. ती जागा मला भाड्याने द्यायचं ठरवलं. जागा खरोच सांगतो सोन्यासारखी होती. विजया वाघ आणि तिचे वडील निंबाळकर ही रत्न होती. पहिल्याच भेटीत त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. आम्ही रजिस्टर कचेरीत गेलो. भाडेपट्टा करायचा तर किमान मी शेतकरी आहे हे सिद्ध करायला माझ्या नावावरचा 7/12 उतारा हवा, माझं ओळखपत्र हवं. हे सगळं माझ्याकडे होतं, पण घरी. एवढ्या घाईत हे घडेल असं वाटलं नव्हतं, पण झालं. साहेब लेखक जगन्नाथ शिंदे यांचा भक्त होता. सर्व स्वतःहून केलं. चहा पाण्याचे पैसे देण्याच्या उद्देशानं समोर गेलो तर म्हणाले, सर मला लाजवताय का? 1.5 तास तुम्ही उभे आहात. मला तुमच्यासमोर बसायची लाज वाटत होती. अहो तुम्ही माझे आवडते लेखक. असेही अधिकारी लोक भेटतात. त्या हिरवळीच्या आठवणीतसुद्धा मोठा आनंद असतो. झालं, डीलरशिपच्या मार्गातला मोठा अडथळा संपला. आता इमारतीचं बांधकाम. पावसाळा तोंडावर आलेला. गवंडी, बिगारी, सप्लायर कोणी परिचयाचे नाहीत. वाळू विटा मिळतील हो, पण कारागीर विचारावं तो म्हणे हातात काम आहे, महिन्याभराने बघू. एखादा अंगावर काम मागे, 1.25 रक्कम मागे. 8-10 दिवस असेच गेले. बांधकाम क्षेत्राचा विचार करता मी सातारला नवा. 7-8 दिवसांच्या परिश्रमानंही कारागीर मिळेना. खोदाई कामगार मिळाला, तो मागेच लागला. म्हणाला, साहेब पाया उरकून घेतो, मला परत टाईम नाही. मग म्हणाल फसवलं. पर्यायच नव्हता. गवंडी मिळाले आणि खोदाई कामगार नाही मिळाले तर पायाची आखणी झाली. मी शोरूम प्रकारात पूर्ण कोरा. मोटरसायकल कधी घेतली नव्हती, त्यामुळे दुचाकी शोरूमला जायचा प्रसंगच आला नव्हता. चिरंजीव पुण्यात. तो म्हणाला होता पुढे शोरूम मागे वर्कशॉप. साईज नाही, डिझाईन नाही. पवारने टिकाव मारला. मीच इंजिनियर, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर. पवार हा वाडार. बायको, तो आणि त्याची तरुण मुलगी तिथेच काम करत. बाप टिकावानं खोदाई करी.
मुलगी फावड्यानं घमेलं भरून आईच्या डोक्यावरती. बाप थकला की मुलगी सोनी स्वतः कचा कचा खोदाई करी. सोनी पवार वडारेची मुलगी. स्वभावानं भाबडी वाटे पण काटक होती. मला तिचं कौतुक वाटे. अहो, टिकावानं 7-8 तास खोदणं सोपं नाही. तरुणांनाही लाजवणारं तिचं काम होतं. सोनी मला आवडली. 4ला मी तिला डब्बल चहा द्यायचो, कधी 10ची नोट द्यायचो. 8 दिवसात ओळख जुनी झाली. सोनीला चिडवायचो मी की सोने लग्न कधी, नवरा कसा मिळणार तुला, सोने मुलगा तुला घाबरणार बरं का, अशी आहेस तू. ती हसायची, मनापासून हसायची. पाया खोदून झाला. पुढे शोरूम, मागे वर्कशॉप. साधारण 2000 चौरस फुटाची इमारत. पण गवंडी काही मिळेना. पुन्हा धनराज मदतीला. मोढ्याजवळच्या जवळवाडीतनं तो 5-6 माणसं घेऊन आला. गवंडी 3, बाकी बिजारी. रोजावर काम ठरलं. काम सुरू झालं. मी मागे उभा. माझं सुपरविजन. 12च्या दरम्यान पटकी सुरू झाली. एक एक कामगार गायब व्हायला लागला. जेवणाच्या सुट्टीपर्यंत गायब. मी झाडाखाली बसून. 4 वाजताच्या दरम्यान एक आला. आले ते डुलत, तोंड मोकळी. सर घाबरू नका, 8 दिवसात पत्रा टोकून तयार. मी गप्प. बोलणार काय? बोलावं तर हे कामगार निघून जातील. मग दुसरे आणणार कुठनं? दुसऱ्या दिवशी तेच. त्याच्या प्रमुखाला मी विचारलं, अहो तुम्ही जाता कुठे? अशाने काम उरकणार कसं? घाबरू नका हो, 8 दिवसात पत्रा ठोकतो. खरं तर माझ्यावर ठोकण्याची वेळ आली होती. 4 दिवसात पायाचा एक थर लावून झाला नव्हता. पुढे 4 दिवस असेच गेले. त्यातल्या एकावर मी चिडलो. कुठे जाता हो तुम्ही? अर्धा दिवस गायब झाला तर काम उरकणार कसं? त्यावर त्यांनी छान सिद्धांत मांडला. सर, ऊन काय म्हणतंय ते बघताय तुम्ही. त्यात कष्टाचं काम आहे. क्वार्टर मारल्याशिवाय उभं राहायला अंगात ताकदच येत नाही ना. पण क्वार्टर मारून तरी तुम्ही काम कुठे करता? आता क्वार्टर हाणल्यावर लाईन दोरीत काम होईन का? दोरीचा तोल गेला तर काय बोलणार मी? खूप विचारांते मी ठरवलं, यांना काम अंगावर द्यावं. ब्रासच्या हिशोबानं पैसे मिळणार या लालसेनं तरी काम उरकेल. मी सिद्धार्थला अंगावर ठेका देऊन टाकला. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या आत्मकथनाचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.